मला वाटते मी डॉक्टर प्रभू मॅडमना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सेशन चालू करावा. शेअर झालं. गुड इव्हनिंग एव्हरीवन. आजचा दिवस ह्या कोविड एपिडेमिक मधला तसा दुःखाचा दिवस आहे, कारण डॉक्टर के अग्रवाल जे कोविडच्या जनजागृतीसाठी अगदी सुरुवातीपासून प्रयत्न करत होते आणि त्यांचे खूप सारे व्हिडिओज आहेत. शक्यता आहे की आपल्यापैकी पण बरेच जण त्यांना फॉलो करत असतील माहितीसाठी. तर काल रात्री त्यांचं करोनामुळे निधन झालं आणि त्यांच्या या करोनाच्या काळामध्ये त्यांनी जे काम केलं त्याच्या स्मृतीला अभिवादन करून आपण आजचं हे सेशन करूया. सुरू करूया. आज हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की हे जे आहे त्याला केवळ युद्ध हे नाव आपण देऊ शकतो आणि या युद्धामध्ये आपल्याला करोनाच्या अगेन्स्ट एकत्रितपणे काम करायला लागेल. आपण सर्व हेल्थकेअर वर्कर्स जोपर्यंत एकजुटीने एक सारखं काम करणार नाही आहोत, आपण ह्या युद्धामध्ये सैनिक आहोत. या युद्धामध्ये करोनाच्या अगेन्स्ट जर आपल्याला जिंकायचं असेल तर त्यासाठी आपल्या सर्वांची एकजूट असायला पाहिजे. आपण सर्वांनी निर्देशांचं एक दिलानी पालन करायला पाहिजे. जे काही आपल्याला आता गाईडलाईन्स सांगितल्या जातील त्या सर्व जर आपण एकत्रितपणे पाळल्या, संघटितपणे कृती केली सैन्यासारखी आणि लक्ष केंद्रित हल्ला म्हणजे करोनाचा जो वीकनेसेस आहेत ते आयडेंटिफाय करून त्यावरच आपण हल्ले चढवले तर आपण याच्यामध्ये जिंकण्याची थोडी आशा करू शकतो. शत्रूच्या कमजोरीचा फायदा आपल्याला उठवायचा आहे आणि सैन्याची संख्या वाढवायची आहे. आजचं जे सेशन आहे त्याच्यामध्ये आपण म्हणजे तुम्ही सर्वजण पण आमच्या बरोबर म्हणजे काम करतच आहात, पण आपण आता निर्देशांचे समजून घ्यायचे आहेत आणि त्यानुसार जेव्हा आपण काम करू तेव्हा ब्रेक द चेन करणं आपल्याला शक्य आहे. लक्षात घ्या, करोनाच्या अगेन्स्ट अजूनही आपल्याला एकही असं खास औषध मिळालेलं नाहीये की विषाणू नाशक जे आपण म्हणतो अँटीव्हायरल जे आहे व्हायरोसायडल असं कन्फर्म औषध आपल्याकडे नाहीये आणि जोपर्यंत असं औषध मिळत नाही तोपर्यंत आपल्याला नॉन फार्माकोलॉजिकल ज्या मेथड्स आहेत त्याचा पुरेपूर वापर करणं हे अतिशय आवश्यक आहे. ब्रेक द चेन करण्यासाठी जसं मी म्हटलं की युद्ध शत्रू कुठे असणार आहे तर तो करोना हा केवळ रुग्णाच्या शरीरामध्ये असणार आहे आणि जर करोनाला आपल्याला लवकर ओळखायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आजचं जे सेशन आहे की अर्ली RT-PCR आणि अर्ली आयसोलेशन ह्याचा खूप वापर करायला लागणार आहे. जर आपण केसेस बघितल्या तर आजच्या ह्याच्यानुसार आपला महाराष्ट्राचा कर्व हा खाली उतरता दिसतोय, टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट पण उतरती असं दिसतंय, पण तरी सुद्धा हे चित्र मुख्यतः शहरांचं आहे. गावांमध्ये ह्याचं चित्र वेगळं असू शकतं आणि जरी हे आपल्याला थोडंसं अवघड वाटत असेल तरी सुद्धा आपण जर एकत्रितपणे प्रयत्न केले तर हे आपण करू शकू. तर आजचं सेशन आहे अर्ली RT-PCR आणि अर्ली आयसोलेशन. तर ह्याच्यामध्ये सर्व जीपीसचा काय रोल आहे तर सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही फर्स्ट कॉन्टॅक्ट आहात. रुग्ण पहिल्यांदा तुमच्याकडे येणार आहे काहीही त्रास झाला तरी. तसंच रुग्णांचा पूर्ण विश्वास आहे, तुम्ही जे सांगाल ते रुग्ण ऐकणार आहेत आणि फॅमिली डॉक्टर असल्यामुळे तुम्ही पूर्ण फॅमिलीची काळजी घेता, त्यामुळे जो तुम्ही सल्ला द्याल तो पूर्ण फॅमिली पाळणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही अशा ठिकाणी आहात की रुग्णाचं लवकर डायग्नोसिस होऊ शकतं, कारण इथं हॉस्पिटल्समध्ये किंवा मेडिकल कॉलेजेसमध्ये वगैरे जेव्हा रुग्ण येतात तेव्हा ते आजाराच्या पुढच्या पायरीमध्ये असतात, पण तुमच्याकडे येतात तेव्हा ते अगदी पहिल्या आठवड्यामध्ये असतात ज्या वेळेला आपण आजाराचा कोर्स हा बदलू शकतो. त्यानंतर रुग्ण जेव्हा घाबरलेले असतात किंवा तपासणीला तयार नसतात त्यावेळेला त्यांना चांगल्या प्रकारचं काउन्सिलिंग करणं हे पण तुम्हाला शक्य आहे. त्याचप्रमाणे त्यांची भीती घालवणं तुम्हाला शक्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचे जे काही गैरसमज आहेत ते केवळ आणि केवळ तुम्हीच दूर करू शकता. कारण इन्फोडेमिक जे व्हॉट्सअपमधनं फॉरवर्ड आलेले आहेत त्यांनी खूप सारं नुकसान केलेलं आहे. शक्यता आहे की काही व्हॉट्सअप अजूनही फिरतात की करोना आहे, अजूनही बरेच वेगवेगळ्या गोष्टी येतात, कुणीतरी काहीतरी व्हिडिओ करतं आणि आपलं मन मग कळत नाही काय खरं आहे काय खोटं आहे. मग अशा वेळेला तुम्ही योग्य ठिकाणी माहितीचा शोध घ्या किंवा प्रश्न विचारा, अधिक माहिती घ्या, जेणेकरून तुमच्या मनातल्या शंका पण कमी होतील.
आता सेकंड वेव्ह ही मुख्यतः न्यू व्हेरियंटमुळे होतीये आणि असं दिसून आलंय की हा जो B1167 आणि आता 0.2, कारण त्याचे पण 3 प्रकार आहेत, 0.1, 0.2 आणि 0.3. त्याच्यातला 0.2 हा अतिशय जास्त वेगाने पसरतोय. युकेच्या व्हेरियंट पेक्षा जवळपास 60 पट अधिक असा त्याचा प्रसार आहे. त्यामुळं दुसऱ्या वेव्ह मध्ये घरामध्ये एखाद्याला जरी झालं तरी ते समजेपर्यंत पूर्ण फॅमिली अफेक्ट झालेली असते. आणि हे आपण थोडा प्रयत्न केला, त्यांची आधी जनजागृती केली, त्यांना सांगितलं काय करायचंय, तर आपण हे थोडंफार टाळू शकतो. आणि याच्यामध्ये अर्ली डिटेरिएशन आणि सगळ्यात महत्वाचं यंग एज मध्ये सिरियस आणि यंग एज मध्ये डेथ्स हे दिसायला लागले. त्यामुळे कुणाचंही वय हे त्यांच्या आजारासाठी सुरक्षित आहे, तू आता काय घाबरू नकोस असं म्हणण्याऐवजी त्यांच्यावर योग्य प्रकारे मॉनिटर करणं हे आवश्यक आहे. आणि रुरल एरियाज मध्ये जास्त आहे. रुरल एरियाचं महत्व असं आहे की तिथं आता रुग्णसंख्या वाढतीये पण सुविधा अपुऱ्या आहेत. सगळ्यात महत्वाचं आजार लपवला जातो, अगदी गंभीर झाल्यावरच ते तुमच्यापर्यंत पण पोहोचतील अशी पण शक्यता आहे. कारण त्यांना भेदाभेद आणि कलंक ह्याची भीती वाटते, वाळीत टाकलं जाईल किंवा लोक काय म्हणतील. भीतीचा पगडा खूप आहे. वॅक्सिन घ्यायला लोक तयार नाहीत कारण त्यांना वाटतंय की लस घेतली की मरतात. त्यामुळे असे गैरसमज फार आहेत. मास्कवर अजूनही अविश्वास आहे, वैद्यक शास्त्रावर अविश्वास असतो. म्हणतात की हॉस्पिटलला गेलं की मग म्हणजे आपण त्रास होतो किंवा आयसीयूच लागतं, अशा टाइप्स त्यांच्या भीती आहेत. व्हॉट्सअपवर खूप विश्वास आहे आणि त्यांच्या समाज जीवनाचे वेगळे निकष आहेत, कारण त्यांना सण समारंभ चुकवून चालत नाही. आता परत लग्न सुरू होतील तेव्हा सगळेजण पुन्हा लग्नाला गर्दी करतील, तर यासाठी खूप सारं आपल्याला सांगायला लागणार आहे त्यांना, कारण गर्दी होणं हे करोनाच्या प्रसारासाठी खूप पोषक असतं. तर आरटीपीसीआर नक्की कधी करायची याबाबत पण काही व्हॉट्सअप फॉरवर्ड तुम्ही बघितले की आरटीपीसीआर काय रिलायबल नाहीये, WHO सांगितले त्याला काही अर्थच नाही असे वगैरे. पण एक लक्षात घ्या, जर HIV डायग्नोसिससाठी स्वतःसाठी आपण पळत जाऊन आरटीपीसीआर करू तर तेच तंत्रज्ञान दुसऱ्या आजारासाठी खोटं कसं असू शकेल. त्यामुळे आरटीपीसीआर टेस्ट ही रिलायबल आहे. या चित्रामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की हा जो 0 आकडा आहे, या दिवशी सिम्पटम चालू झालेले आहेत, म्हणजे सिम्पटम चालू व्हायच्या वेळेला त्याच्या आधीच इथे एवढा व्हायरस वाढलेला असतो. आणि त्यामुळं तुम्ही जर सिम्पटम तयार व्हायच्या सुरू झाल्याच्या दिवसापासून कधीही आरटीपीसीआर केली तरी देखील ती चालू शकते. त्यासाठी तुम्हाला पुन्हा 3-4 दिवस थांबायची गरज नसते, लक्षण सुरू झाल्यानंतर. आणि आरटीपीसीआर ही लक्षण सुरू व्हायच्या आधी देखील पॉझिटिव्ह येऊ शकते. त्यामुळे बरेच जण अशा गोंधळामध्ये पडतात की मला तर काहीच त्रास नाहीये तरी देखील मी कसं काय पॉझिटिव्ह आहे. तर तेव्हा तुम्हाला ही डायग्राम त्यांना सांगायला सोयीची पडू शकेल. त्याचप्रमाणे इथे बघा की जी रॅट टेस्ट आहे ती टेस्ट लक्षण सुरू झाल्यानंतर नक्कीच पॉझिटिव्ह येऊ शकते. आणि त्याच्या आधी हा जो पिरियड आहे या पिरियडमध्ये आरटीपीसीआर देखील पॉझिटिव्ह येते. त्यामुळं लक्षण सुरू झालं की त्या दिवशी किंवा तुमच्याकडे पेशंट आला की त्या दिवशी रॅट किंवा आरटीपीसीआर कोणतीही टेस्ट केली तरी देखील आपण रुग्णाला लवकरात लवकर शोधू शकतो. मग कुठली टेस्ट निवडायची? युजली असं सांगितलं जातं की सिम्पटम्स असतील तर आरटीपीसीआर करणं हे कधीही चांगलं. पण बऱ्याचदा असं होतं की पेरिफेरीमध्ये रिझल्ट पोहोचेपर्यंत 2-3 दिवस गेलेले असतात, पण रॅट टेस्ट तिकडे अवेलेबल असते. त्यामुळे जर रॅट टेस्ट केली आणि पॉझिटिव्ह आली तर ती गृहीत धरायची. सिम्पटम असताना रॅट टेस्ट केली आणि निगेटिव्ह आली तर मात्र आपल्याला आरटीपीसीआरनी त्याचं कन्फर्मेशन करायला लागतं. शक्यता आहे कधी कधी आपल्याला क्लिनिकली वाटतं की हे नक्कीच कोविड आहे आणि अशा वेळेला दोन्ही टेस्ट निगेटिव्ह येऊ शकतात. असं विशेषतः दुसऱ्या आठवड्यामध्ये होऊ शकतं जेव्हा तो व्हायरस कमी झालेला असतो. मग अशा वेळेला गरज असेल तर त्याबाबत काय करायचं हे पुढचे तज्ञ सांगतील तुम्हाला. पण लक्षात घ्या, रुग्णाला हे सांगा की कोणतीही टेस्ट केली आणि पॉझिटिव्ह आली तर तिच्यावर आपण विश्वास ठेवायचा आहे, कारण ह्याचं कारण आहे 80 ते 85% लोक हे माइल्ड किंवा असिम्प्टमॅटिक मध्ये असतात. आणि त्यामुळं असिम्प्टमॅटिक असताना टेस्ट पॉझिटिव्ह येणं हे अतिशय शक्य आहे आणि हे आपल्याला रुग्णांना सांगायचंय. अर्ली आयसोलेशनचा रोल असा आहे की हा आजार हा खूप म्हणजे त्याची ट्रान्समिशन पॉवर खूप जास्ती आहे. तर त्यामुळं आपल्याला लवकरात लवकर रुग्णाला घरच्यांपासून बाजूला करायचंय. तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या की व्हायरल लोड हा जेव्हा सिम्पटम्स सुरू होतात त्याच्या 1-2 दिवसामध्ये हा सर्वात जास्त हायएस्ट असतो. जेव्हा त्याची इम्युन रिॲक्शन चालू होते त्यावेळेला व्हायरल लोड कमी व्हायला लागतो. त्यामुळे सिम्पटम यायच्या 2 दिवस आधीपासून नंतरचे 5 ते 7 दिवस हा अतिशय जास्त
इन्फेक्शियस असतो रुग्ण आणि याच काळामध्ये ते डॉक्टरांना सहसा दाखवत नाहीत किंवा त्या काळामध्ये तपासणी झालेली नसते, त्यामुळं त्यांनी काही काळजी घेतलेली नसते. तर अशा वेळेला आपण काय करायचं, रुग्णांना सांगायचं की सध्याच्या ह्याच्यामध्ये कुठलाही आजार हा करोना असू शकतो, कारण करोनाचं प्रेझेंटेशन हे फक्त खोकला, ताप असं न राहता वेगवेगळ्या प्रकारे झालेलं आहे. त्यामुळं सध्या आपली जेव्हा ही दुसरी लाट चालू आहे किंवा महामारी चालू आहे, कुठलाही आजार असेल तर त्याला करोना नाहीये ना हे बघण्यासाठी आपल्याला RT-PCR किंवा रॅट करायचंय. त्याचप्रमाणे सिम्पटम आला की त्याच दिवशी रुग्णांनी घरामध्ये मास्क वापरायचा, घरातल्या लोकांनी पण मास्क वापरायचा. आजारी व्यक्ती घरामध्ये कमीत कमी वावर करेल आणि ज्याची जोखीम कमी आहे अशा व्यक्तींनी त्याची काळजी घ्यायची आणि काळजी घेणाऱ्या व्यक्तींनी पण सर्जिकल मास्क लावायचा किंवा N95 आणि हातांची त्याचप्रमाणे पल्स ऑक्सिमीटर आणि 6 मिनिट वॉक टेस्ट यांचा वापर करून धोका कसा टाळता येईल हे देखील त्यांना सांगायला पाहिजे, जेणेकरून योग्य वेळी आपण त्यांना पुढे पाठवू शकतो. तर ह्यांनी कसा फरक पडेल की ही जर साथ आपण व्यवस्थित बघितली तर जेव्हा आपण कुठलीही ऍक्शन घेतो, एक जरी आजार आपण टाळू शकलो, एक जरी ट्रान्समिशन आपण टाळू शकलो, तरी देखील काही आठवड्यांमध्ये त्याचा परिणाम हा अतिशय चांगला लक्षात येतो. त्यामुळे आज आपण हेच लक्षात ठेवूया की शत्रू नक्की कुठं लपून बसलाय हे बघण्यासाठी अर्ली RT-PCR आणि रॅट पहिल्याच दिवशी आणि दुसरं म्हणजे अर्ली आयसोलेशन, लक्षण दिसल्या मास्कचा वापर आणि घरामध्ये थोडंसं अंतर राखणे आणि लगेच तपासणी करून घेणे. याच्यामुळे आपण शत्रूला पुढे पसरण्यापासून थांबवू शकतो. तर याबाबत तुम्हाला काही शंका किंवा काही प्रश्न असतील, काहीही माहिती हवी असेल मराठीमध्ये, तर तुम्ही ह्या पेज किंवा युट्यूबला भेट देऊ शकता आणि त्याच्यामध्ये तिथं बरेचसे मटेरियल ऑलरेडी अवेलेबल आहे किंवा तुमचे प्रश्न असतील तुम्ही जरूर विचारू शकता, त्याची उत्तरं देण्यात येतील. सो थँक्यू सो मच. आपण सगळे मिळून नक्कीच करोनाला हरवू शकू याची खात्री आहे. डॉक्टर प्रभू मॅडम, थँक्यू. आता याच्यानंतर डॉक्टर आनंद मालानी, आपले सांगलीतले एक तज्ञ असे फिजिशियन आहेत आणि त्यांचं कोविड मधलं पण योगदान सांगलीमध्ये चांगलं झालेलं आहे. जरी त्यांचे हॉस्पिटल नॉन कोविड असलं तरी त्यांचं आम्हाला टास्क फोर्सचा मेंबर या नात्यानं कायम सहकार्य लाभलेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी क्लिनिकल आस्पेक्ट जे आहेत डायग्नोसिसच्या दृष्टिकोनातून त्याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा. Slide. Good afternoon, everyone. I will start straight away. So, how to diagnose COVID clinically? And this is very important talk. Please be attentive. There are small tips in the talk that you have to pick up and apply in your practice. So, let us start. Next slide. So, we all know we are already a tsunami, then a wave. I make a statement here, please don't miss the bus and head for the worst. Bus means early diagnosis. Early diagnosis is the single most and very simplest intervention which can end the pandemic. This is an oversimplified statement, but very, very true. Next slide. So, how do we flatten the curve? Means reduce the number of cases. There are 4 mantras for this. So you have to test and isolate. So you have to test maximum number of patients. All patients coming to you with any symptoms, any fever, you have to suspect as COVID and you have to test them and isolate them. This is the most important step. Second step will be triaging and treatment. So you have to triage the patient according to categories, mild, moderate or severe. And then either you have to treat if they are mild or moderate, or if they are severe, you have to refer them to appropriate places. The third mantra is you have to trace and isolate. So you have to trace all the contacts of the index patient and you also have to isolate them. Otherwise, they will go on spreading the disease. And the fourth mantra is you have to vaccinate large number of people at the earliest. That government is already trying. So next slide. So as Madam talked, we'll talk about infectivity. What is infectivity? It is the most infectious period when the disease is transmitted to others. And this infectivity of this particular virus
ranges from -2 days to +7 days. -2 means patient is infective 2 days before he develops any symptoms of COVID-19, and patient remains infectious for up to 7 days after he develops symptoms. In most of the cases, sometimes this time may extend to 10 days or 2 weeks also. So you have to target and train yourselves to pick up patients within the above period. -2 can also be picked up very well. So if there is a very close contact of a patient who is already positive, then likely he is going to turn positive. So you have to anticipate this, you have to test that patient, that person, and you also have to isolate him before the reports come. So all your patients, all relatives, all your friends, and everyone to seek very early attention and get tested. This is the very simple intervention, but it will go in long run to curb the battle. Next slide. So you all must be knowing, but let me elaborate again. Symptoms of early disease. The common symptoms are fever, which may be mild to moderate. Usually there are no chills or rigors. Some rhinitis and sore throat. This is also mild. The throat pain is not very severe. There is some dry cough. There is no usually cough, no expectoration, no wheezing usually. Headaches, myalgias, arthralgias are seen commonly. Weakness is usually seen after 5 days. Loss of taste and smell is very much peculiar to COVID-19. So if patient complains with loss of taste and smell, it is 100% COVID-19. Please don't ignore these symptoms. Less common symptoms are GI symptoms, anorexia, nausea, vomiting, loose motions, red eyes, sometimes skin rash. Next slide. So how long these symptoms can be present in a particular patient? So everything is known. All permutations and combinations of above symptoms are known. A fever or just a feverish feeling lasting only for 2 to 3 hours, maybe 7 days back, is also very important. So if a patient comes to you with some symptoms and he says history of he had fever or feverish feeling only once 8 days ago, still you have to go for COVID test. Think of COVID. Similarly, upper respiratory complaints lasting for 1 to 2 days only, with or without fever, or with or without any other symptoms, are also very much significant. So this multiple of above symptoms may be present from a very short duration to several days. So you have to keep all possibilities in mind, keep your eyes and ears always open. Next slide. So symptoms of late disease: profound weakness and ill health, patient not able to walk, not able to get up from bed, becoming breathless on minimal exertion, is a symptom of late disease. Persistent fever after 7 days, severe myalgias, severe arthralgias, not very common, but they are seen. But severe myalgia, severe weakness, severe back pain, reappearance of fever after 7 days are symptoms of late disease. Breathlessness is always a late symptom. Chest pain is a late symptom. Persistent or new worsening cough are due to late disease. So there are some differences from the previous wave in this wave. Atypical symptoms are slightly more common than last year. The most important is younger population is affected very severely in this year. We are seeing patients right from age 13 admitted into adult COVID hospitals. Young patients are dying. It's a fact. Patients we have seen patients of age 28, 30, 35 dying on a regular basis. So this is very common. Please don't ignore symptom in any age group. RT-PCR negative COVID is also common. This could be due to variants. If patient is having symptoms of COVID, if his RAT is negative, RT-PCR is negative, still you should not label that it is a non-COVID illness. Still you have to suspect and go for CT scan. You will hear about more about this in the next talk. The virus is more aggressive this time. A journey from SPO of 96% to 69% is very fast. Sometimes patients deteriorate very fast within 3 to 4 days and land up in ICU within first 5 days of illness. So beware of these all symptoms. So these are some key observations which I have noticed and every one of us have noticed over last 1 year. So typical symptoms not always present. So don't always look for typical symptoms: fever, cough, sore throat. Some patients may not have fever at all. They will come only with loose motions, abdominal pain, only vomiting sometimes, only weakness sometimes.
So keep all symptoms in mind. Only a single symptom may be present. The denial mode is our biggest enemy. It is still on and everywhere. It includes our patients, our own friends, our relatives, even few doctors. They will try to manipulate symptoms in such a manner that they are not perceived as COVID because of fear of COVID. So please beware of this denial mode. This is the most dangerous thing. Symptoms are masked by NSAIDs, nimesulide, steroids. These are used rampantly by patients over the counter and even some doctors. A patient who received nimesulide BID, he will never develop fever in next 5 days. The symptoms will be masked and patient will land up in late stage. So please don't overuse these drugs. You can use simple crocin for fever or body. Don't use other drugs. Next slide. So in this pandemic, so any fever is COVID unless proved otherwise. So patient comes with fever and some other symptoms or no symptoms, think of COVID first. Dengue, chikungunya, influenza, swine flu, these all diseases which were very common till now, they are still absent as of now. The Vidal test is a very common pitfall seen. Please dump the Vidal test. Vidal test, the typhoid has become a very rare disease this year, but positive Vidal test is very, very common in low titers. It is usually false positive. So when patient comes with fever and you get his Vidal test done, the titer is 1:40, 1:80. It is not significant. It is false positive. Please don't treat as typhoid fever. Please work up for COVID. Any upper respiratory or lower respiratory complaint with or without fever, with or without dyspnea is COVID unless put otherwise. In fact, any weakness is also COVID unless put otherwise. So beware of these symptoms. Next slide. Similarly, any GI complaint like nausea, vomiting, abdominal discomfort can be due to COVID. Any breathlessness with any of the above symptoms is definitely a severe COVID. If you inquire repeatedly using different words, all patients will give a history of fever few days back on few occasions. So you can expect a positive response if you use the word kan or mild feverish feeling, then fever itself. The patient will say, yes, I had kan. Patients attribute their symptom to anything, stress, traveling, heat, rain, environment, etc. Rather, they will begin their talk with these symptoms and try to bias you. Please don't get biased with these patient's words. Next. Similarly, they will attribute their respiratory complaints to some cold drinks, grapes, buttermilk, etc. and GI complaints to some change in food. So please dump the patient's theories. Please use your logic and knowledge and go for the COVID test. Next slide. Late diagnosis is very dangerous for everyone. Late diagnosis will lead to increased spread of the disease because patient is undiagnosed. He will be transmitting the disease to many others. His own disease is going to get aggravated. Patient is going to come very late and then he may not be treatable or he may not survive the disease. Many patients reach with saturation of below 80% because of ignorance and an event called as hypoxia. But then the patient's chance of surviving is very grim. Many patients reach in a gasping state. They just cannot survive anywhere in the world. Remember, all this can be prevented to a large extent. Please use all your efforts to educate and pick up disease early. You are the first line they will come in contact. So please be careful of all the symptoms and please help us pick up disease earlier. Next slide. So how do we stage disease clinically? It's a bit complicated. It is stage 1, stage 2, again mild, moderate, severe. I will explain it in a simple manner. You will just remember as groups. Group A, Group B, Group C, D, E. So what is Group A? Group A is asymptomatic positive. This patient never had any symptoms. He was just tested as a contact of a patient and he came out to be positive. So these needs only home isolation and monitoring. A patient who had fever only on one occasion is not a symptomatic patient. So asymptomatic is pure asymptomatic. No symptom on any occasion is asymptomatic. Why it is important to pick up these patients? Because they are asymptomatic, they are mobile, and they are the largest group of transmitters to others. Group B is symptomatic positive patient without any comorbidity. Any symptoms, as we discussed, these patients are not very sick, they have mild symptoms,
They have normal vitals, normal saturation, normal walk test. These we can treat by home isolation and mild disease protocol. Group C is symptomatic positive with any of the following comorbidities: diabetes, blood pressure, asthma, age more than 60, kidney disease, obesity, HIV. They all have mild symptoms as in group B, but even though mild, these need very careful and frequent monitoring at home isolation and mild disease protocol. These patients can aggravate very fast, so you have to monitor them very, very closely. Next slide. So group D is moderate disease or stage 2 disease. Group D is pneumonia without respiratory failure. Patient's oxygen saturation is above 93 on room air. His respiratory rate is less than 24 per minute. These patients can anytime reach stage 2B or further. These need very strict monitoring and home treatment, or at CCC and SOS admission if they progress to stage group E or group F. So group E is pneumonia with respiratory failure. SpO2 of 90 to 93 on room air. His RR is more than 24, and these patients need admission straight away in ward to begin with. So don't try to manage these patients at home or on by home isolation. Next slide. This is the most dangerous stage, group F. This is pneumonia with respiratory failure with saturation below 90%. With or without sepsis, shock, ARDS, organ dysfunction, these need admission straight into the ICU. So how do you diagnose pneumonia? Pneumonia can be seen as a patch on X-ray or a patch on CT. So that is, pneumonia is patch on X-ray or patch on CT. So group A, group B, group C, D, E, F, these are the groups to be remembered, and these are most important to triage your patients. Next slide. So what are red flag signs? Red flag signs means dangerous signs. So these are signs of concern and to be watched for while treating mild to moderate disease, group A to group D. Persistent high fever and myalgias, fever persisting after 5 days, pulse rate more than 120, respiration rate more than 24, a positive walk test, we will talk about it later, breathlessness even with no fall in saturation, hypotension, profound weakness, all these are red flag signs you have to observe. So patient may be in mild category, but when he develops red flag signs, it is better to refer to patient to a hospital for admission. Next slide. So how do you perform a walk test? It is a very simple test and needs only a pulse oximeter. A 6 minutes walk test is used to unmask hypoxia, and this is the most important test for triaging. So how it is to be done? So patient should measure a baseline oxygen saturation and pulse rate, then walk for 6 minutes or do some activity for 6 minutes in his room at normal speed. Then he have to recheck oxygen saturation and pulse rate immediately after walking. Any drop of 3% from the baseline or SpO2 dropping anytime below 93 is significant and positive. So if patient's baseline saturation was 98% and he comes down to 94%, it is positive and significant. Sometimes patient saturation remains normal, but patients develop tachycardia, tachypnea, dyspnea, dizziness. These are also taken as positive walk test despite saturation being normal. So positive walk test means patient is having hypoxia and needs immediate attention. In elderly patients or who cannot walk for 6 minutes, you can try a 3 minutes walk test. So walk test is very, very important. You have to train your patient. When you are managing these patients at home, you have to train your patients for this test. You have to explain them how to do walk test. They have to perform it at least twice a day. This is most important after day 5. So day 6 to day 10 or day 12, he has to perform at least 3 times a day. He has to make a chart of this date, time, and walk test, and he may WhatsApp you on your phone. Next slide. So what's the timeline of COVID-19? So identifying day 1 of infection is most important thing for patient as well as us. So day of first symptom is day 1 and not day of PCR report or CT scan report. This is a very common mistake done by everyone. So when a patient has had fever 7 days back only once, he comes to you today
So it is his 8th day today, not first day. Please remember this. Patient is most infectious from -2 to +7 days and up to 10 days or sometimes even more in certain cases. Usually after 21 days, no one is infectious. Day 1 to 9 is the viremic phase. So antivirals best work in this period if started. Day 7 to 14 is inflammatory phase. All major complications like cytokine storm, severe hypoxia, respiratory failure, they occur in this phase. Day 14 onwards is recovery phase for mild to moderate disease. It may differ for severe cases. Next slide. So what is the take-home message from this talk? Early diagnosis is the key. Keep very high index of suspicion. Dump the patient's theories and versions and please go for the tests. Negative rapid antigen test is not negative. Go for RT-PCR. Sometimes now these days even negative RT-PCR may not be negative. You might have to go for CT scan to confirm the diagnosis. Please remember the mantras. Please test, and isolate your patients. Triage and treat, trace, and again isolate and vaccinate. So most important now, group A, group B, these can be managed by home quarantine and treatment. Even family doctors can manage very well. You have to follow them up to day 14. The disease is not over unless 14 days are over for the patients. Group C and group D, better you refer to physicians, and group E and F directly require admission at a COVID hospital. So an optimistic statement to close. If all the cases all over the world are accurately diagnosed within the first 2 days of symptom onset and are isolated along with their contacts, the pandemic should end within a month or two. Thank you for your patient listening. Now, I hand over my mic to Dr. Avinash Zalke. He will be giving a talk on common tests being done. Thank you, sir. Thanks a lot. Now we will look for the which common investigations we have to do in the COVID. Myself, Dr. Avinash. Now let's see which investigations we have to do. Now we have to look which investigations we have to do. Is it really COVID or something else? As rightly told by the Malani sir, if you suspect any fever, any weakness, anything, almost suspect of COVID first, then other things. Now we have to do first, next slide. We have to do the swab. Swab is the compulsion one. Rapid antigen is considered positive, is considered as positive. Rapid antigen negative in a symptomatic case is not negative. We have to confirm it by the RT-PCR in symptomatic cases. And the RT-PCR test is positive in 60 to 70% cases for the oropharyngeal and nasopharyngeal swabs. If you strongly suspect clinically, and even if the RT-PCR is negative, it can be negative in 30 to 40% cases when the swab is taken from oropharyngeal or nasopharyngeal swab. We have to repeat the RT-PCR, or in the second week, we have to go for the further investigations like HRCT chest. Next. Now, the day one of the symptoms of the consultation, during the first week, we have to do some basic test, do the CBC of the patient, renal function test, SGPT, sugar, baseline marker of CRP and D-dimer. When we have to repeat these investigations, we have to repeat it after the 5 days or the start of the second week of illness. And next slide. Otherwise, what we have to see in the CBC? For the CBC, the WBC counts are on decrease. There is a decreased TLC count is seen. The maximum dip in the TLC count is seen around the 7th day of the illness. Initially, for the first wave, we are looking the maximum dip in the TLC count around 2nd to 3rd day, or the 7th to 8th day during the first wave, TLC count is should to be improved. But now, during this second wave, we are seeing the maximum dip in the TLC count on the 7th to 8th day, and it increases thereafter. We have to look for the lymphocytes. The lymphocytes near to the 10 is the high risk cases. If it's less than 10, it should be referred to the centers for the treatment. Lymphocyte less than 10
it's a high risk cases. There is thrombocytopenia seen with the cases, but thrombocytopenia is not as severe as seen with the dengue patient. Nothing to worry about the thrombocytopenia. Another factor we have to look for is RDW, red cell distribution width. If it's more than 14.5, these cases are high risk cases. Next slide. We have to look for the sugar. Many of the patients found to be on diabetic or raised sugars, so we need proper BSL control of this patient, which is the most important treatment aspect. Next, we have to do the renal function test and we have to do the SGPT. These basic things are required to start the treatment for antivirals. Next, we have to look for the CRP and the D-dimer. CRP more than 50 is a high risk case. The raised CRP is not high. What we have to look for is the how is the trends in the CRP. If it's a increasing side trend, then it's a riskier case becomes. If it's that CRP is decreasing, then we can consider the disease as a improving trends. So further looking for the CRP, we have to look for the trends. If the CRP more than 50, then it's a high risk case. Same with the D-dimer. For the D-dimer more than 2000 microgram or more than 2 milligram, it's a high risk case. The D-dimer more than 5000 microgram or 5 milligram, it's a mortality chances in these cases are high. Next slide. When we have to repeat the investigations, we have to repeat in the mid of the second week and end of the second week, but we can repeat the investigations on alternate day in a high risk cases. Next slide. We have and the HRCT test. Many of the we are saying each and every patient coming with the HRCT films and not with the lab report. It's a completely wrong. First thing we have to do is the swab of the patient, then HRCT of the patient. Never do HRCT of the patient in the first week. Prefer to do it in the second week because these lesions lung lesions are never seen in the first week. It takes time to reach the lung. We have to see in the second week for the lung lesions in the HRCT chest. HRCT chest is not needed in each and every patient. Suppose our patient is not high risk, CRP is not that raised, D-dimer is not raised, lymphocytes remain above 14, above 15, patient is symptoms are improved and he maintains the saturation throughout his illness 14 days. These patients may not be required HRCT test. So each and every patient is not, almost many of the patients do not require HRCT test. Many times score mentioned in the HRCT is misleading. A case of 14 by 25 score can become serious, may succumb to his illness, and if a score of 18 or 20, 21, they can be also improved. Many times score are the misleading. So never judge the lesion or never judge the severity of the disease by just seeing the score. Score is the only one thing. What we have to look is what percentage of the lung is involved. Look for the what percentage of the lung is involved. We need to see the lesion time. It's a duration of the illness also. When we have to do the repeat HRCT, most not required. If we suspect any additional infection, bacterial or fungal, or we have to look for the pulmonary embolism, then we can go for the repeat CT test. We are not to do the HRCT test in the first week. Take home message, swab is the must. Do the basic investigations. Don't rush for the higher ones on the OPD basis. Keep concern, look for the lymphocytes. Lymphocytes less than 10 is the high risk case. Don't miss to do RFT, BSL and HGPT. Rising trends in the CRP more than 50 is a high risk case. D-dimer more than 2000 or more than 5000 is mortality chances are higher. HRCT is not needed in each and every patient. Next. If you ask me the only one test, I will first prefer clinical impression. Just look for the 6-minute walk test, saturation of the patient, oxygen of the patient, look for his tachypnea, look for his tachycardia, and the lymphocyte is a very good marker if you judge the severity on the investigation part. Next slide. You all
are the first line barriers of this battlefield. Our ICU rush lot depends upon you. If you pick and manage patients early, most of the loads on ICU and mortality will be definitely decreased. Let's fight against this deadly virus unitedly and beat this pandemic. Next. Thanks for giving me opportunity, patiently listening to me. थँक्यू डॉक्टर अविनाश. इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट अविनाशने आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलेलं आहे. मी डॉक्टर सोमनाथ मगदुम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं सेशन कंटिन्यू. Good afternoon, everybody. PPT. So I will be talking about management of COVID-19 in mild to moderate diseases. Next slide. So this is classification of COVID-19 based on clinical features. I think we have already gone through this in previous presentations. So this classification of asymptomatic, mild, moderate, and severe is very important because all the task force guidelines, the criteria for admission, the investigation, the treatment protocol, everything is based on this primary classification. As we know, the mild cases will be treated in the community by the general practitioners. The moderate to severe cases, they generally should be admitted in a hospital. If you look at our healthcare system, it is basically, it consists of hospitals, which will be tertiary care unit, small hospitals, and the general OPDs, which will be taken care by the general practitioners. Now, the general practitioners, they form a very big group. And even if you look at the moderate and severe cases, they are generally channeled to the hospital through the general practitioners. So basically, they form the first line of contact to the healthcare system for the patients. Next slide. Now, majority of patients presenting with coronavirus disease 2019 will experience a mild illness that can largely be managed in the community. So, as we all know that almost 80% of cases will fall in this category, the mild disease. So, it forms the biggest category, and the major bulk of patients will be in this category, and which will be dealt by the general practitioners. Now, basically, the OPD of a general practitioner will be a non-COVID setting, but in whatever form they may have to treat a COVID-19 patient. Now, patients with moderate to severe illness need to be referred to hospital for further management. Now this we have discussed previously also. Now, when we consider it from a point of view of general practitioner, the triage is very important in OPD. When a patient comes to OPD, he may be of mild illness, or he may be of moderate illness, or even a severe illness. So the initial judgment before proceeding to any treatment or any conclusion, the basic classification, whether the patient belongs to the mild category or whether he is of moderate or severe illness, is very important. Because if he is of moderate or severe illness, he should be actually referred to a hospital setting where he will be evaluated and investigated and treated further. While if the patient is of mild illness, he can be safely treated on OPD basis. Now, patients with mild disease with risk factor for progressive disease require careful monitoring and early referral to hospital for any signs of clinical deterioration. Now, each and every mild case, should they be managed on the OPD basis? No. So there are few mild diseases, cases with mild disease who have risk factor for progressive disease, what we call comorbidity, or even a patient with advanced age. Now, there is good data which suggests that these patients, the progression to severe disease is quite common as compared to the other patients. So these patients, they require more monitoring as compared to the other patients, and which may not be possible in their home or with home isolation. So these patients, even though they are suffering from mild disease, they may need hospitalization for proper monitoring. Now, along with this, there are other conditions in which the mild disease may need hospitalization, like
some patient may have some non-respiratory illness which is significant and which need hospitalization. But when it comes to COVID-19, they are basically a mild COVID-19 disease. Like say a patient with mild URTI and who is having very raised blood glucose levels, or he is in diabetic ketosis. He needs basically hospitalization for his control of blood sugar and treatment of ketoacidosis. But his COVID-19 disease is mild, but he needs hospitalization in a COVID-19 proper hospital to treat his other comorbidity. Now, along with this, you can find some patients in whom the monitoring or home isolation is not possible. Some some farmer who is very much illiterate and he doesn't know how to read saturation. Like such patients, it becomes very difficult to monitor with home isolation. Such patient may also need hospitalization for monitoring. Next slide. Now, all therapies except steroids have not shown any benefit in randomized control trials on mortality, but have shown some benefits either on viral clearance or recovery time or length of stay in ICU or hospital. So this is there are a lot many protocols. If we see even the AIMS protocol, ICMR protocol, it differs from our Maharashtra protocol, and there are various state protocols which differ from one another. So there are various treatment modalities have been tried. Said this, only steroids have proved that they are effective in decreasing the mortality, while all other therapies, they may reduce the virus clearance or recovery time or length of stay, but they have not shown any benefits in mortality till now. The treatment of COVID-19 is currently supportive with appropriate management of respiratory dysfunction as a cornerstone of care. So as we know that there is no specific treatment for COVID-19, the supportive therapy plays a very important role. Say a patient who is in our OPD who is suffering from very mild COVID-19 disease, and he is having very high grade fever, mild dehydration, he is having sleepless night, anxiety. Whether to give him doxycycline or ivermectin or favipiravir, this is of very less concern as compared to his other supportive treatment. Asking him to drink plenty of fluids, maintaining hydration, taking a proper sleep, taking proper food, this part is more important than which drug to give, because all these drugs, they have not shown any benefit. The most important benefit which is obvious is the supportive care. Next slide. Now the diseases, as we have known, they are classified into mild, moderate, severe. Now as I have said that there are various protocols, but what we will be following is the protocol given by our state task force. Now the state task force had divided the patients into stage 1, stage 2 and stage 3. Stage 1 belongs to the mild diseases, which is again distributed into group A, B and C. Group A is asymptomatic patients. Group B is mild symptomatic without comorbidity. Group C is mild symptomatic with comorbidity, while stage 2 is patients of pneumonia. Now again, it is classified into pneumonia without hypoxia and pneumonia with hypoxia. I think you have already seen the slides. Now let's look at treatment of stage 1 group A, that is asymptomatic patients but who are positive for COVID-19. Now these patients are generally found as a part of contact tracing when the patient is totally asymptomatic but he is tested for COVID-19 because he is a contact of some other COVID-19 patient. Now he comes COVID positive. What to do next? Now for investigations, get his routine blood biochemistry done, like CBC, RFTs, blood sugars, LFTs and ECG. CBC is important because you can find anemia or some other diseases like thrombocytopenia, ITP, so it can also serve as a baseline. Again, RFTs are important because you can find undetected CKDs. Routine blood sugar is important because a patient who is not diagnosed diabetic but who is actually diabetic, you can pick up the diabetes. LFT and ECG is also important because in the further course, if he suffers from a severe disease, the drugs which are given are hepatotoxic and cardiotoxic. So LFT and ECG as a baseline is important. Now, site of admission, of course, these patients should be primarily home isolated. But if the pandemic it comes down, the patients are very less, we can also admit them for isolation in a ward. Now treatment as such, these patients are asymptomatic, so they don't need any kind of symptomatic or specific treatment. Just treatment with multivitamins like vitamin C, tablet, zinc and vitamin D can be given.
Now, as these patients are asymptomatic, more important part or the most important part rather than treatment is monitoring. Because though they are asymptomatic, they are COVID-19 positive and they may become symptomatic or they may proceed to even a severe disease. So monitoring of this patient is most important. So monitoring for symptoms, body temperature and oxygen saturation is important. Next slide. Now coming to the group B, which is symptomatic, that is mild symptoms, URTI, but they don't have any comorbidity. Now again, routine blood investigations is important, LFTs, ECG, and chest X-ray is important, which can serve as a baseline, and also it will help to rule out the pneumonia. Now, site of admission, again, home isolation is a better place. But if not possible, or if the patients are less, then we can isolate the patients in a ward. Now, as these patients are symptomatic, there are some specific treatment which have been tried, and the latest guidelines from our state task force, they suggest budesonide inhaler, which is given in the form of puffs, 800 microgram twice a day for 7 days. Tablet colchicine 0.5 mg BID for 3 days, followed by 0.5 mg OD for 27 days. And again, vitamins like vitamin C 1000 mg per day, tablet zinc 50 mg per day, vitamin D 60,000 international units stat. Now, budesonide inhaler or metered dose inhaler, this is a very common drug which we all are using. All the general practitioners are well acquainted with it. We have been using it in the asthma and COPD. Now, previous trials in COPD and asthma have found that the steroid, inhalational steroid, is associated with high chances or high prevalence of pneumonia and URTI. But these trials were basically done with rhinovirus and other community-acquired pneumonia. But in case of COVID-19, it is found that inhalational steroid generally prevents progression to a severe disease. Now, tablet colchicine, this is also very well used previously for gout. Now, this is very well tolerated in therapeutic doses. So these two drugs are specifically mentioned in a patient, in a symptomatic patient without comorbidity. Now again, monitoring is important in these patients to find out the persons who are progressing to a severe disease. So monitoring in the form of symptoms, body temperature and oxygen saturation along with 6-minute walk test is important. Next slide. Now coming to group C, so this is the symptomatic patients with comorbidity. Now, as we have said that there is good data which suggests that these patients, they have very high chances that they will progress to a moderate or severe disease. So very close observation, close monitoring is needed in these patients. Now, when it comes to investigations, along with all routine investigations, doing inflammatory markers in these patients is important. Because again, these inflammatory markers like CRP, serum ferritin, D-dimer and LDH, they will serve as a baseline. And also repeating these investigations with time will also help to find out the patients who are progressing to moderate or severe disease. As we all know that these inflammatory markers, higher the inflammatory markers, there are more chances that the disease will be severe. Now, along with this, looking for a QT interval in a baseline ECG is important because all these patients who are suffering from various comorbidities will be receiving various kind of medications. So looking at the baseline QT interval is important in this patient, and if at all it is increased, looking for some other causes of QT prolongation which can be corrected, like hypocalcemia or magnesemia should be looked for. Now, site of admission, these patients, though they are suffering from mild disease, ideally should be admitted in an isolation ward. Now, treatment part is again same, the budesonide inhaler and tablet colchicine, along with tablet vitamin C, vitamin zinc, and vitamin D. Now, along with this, the most important part in these patients is management of comorbidity. So, the patient suffering from diabetes should have his sugars controlled. A patient suffering from hypertension should have his blood pressure optimized. A patient suffering from COPD, CKD, whatever their comorbidity should be baseline or should be optimized. Now, in this patient, the atherosclerotic risk factor is high. So, thrombotic events is again high as compared to other patients. So, if the D-dimer and ferritin is red, giving low molecular heparin in the form of 40 mg subcut OD, that is prophylactic dose, is very important. Next slide. Now, coming to the stage 2, which is basically patients of pneumonia. And stage 2 is pneumonia without respiratory failure. So these patients have lower respiratory involvement, that lung parenchyma involvement in the form of pneumonia, but they don't have hypoxia. Now, investigations, these patients should be investigated in the form of routine blood biochemistry, ABG, inflammatory markers,
and ECG to look for QT prolongation. Now again, these patients can be admitted in the ward or ICU depending upon their general condition. Again, budesonide inhaler is indicated, tablet colchicine is indicated. One specific antiviral, that is tablet favipiravir is added in this group. So it is given in the form of 200 mg, 9 tablets twice daily on the day 1, followed by 4 tablets twice daily for next 14, so for total 14 days. Injection ceftriaxone as an empirical antibody can be added in these patients because India being a developing country, co-infection with bacteria and community acquired bacterial pneumonia are common. Next slide. So coming to the stage 2B, that is moderate disease with respiratory failure. So these patients are having lung involvement in the form of pneumonia. So the pneumonia is quite severe to produce hypoxia. So these patients, they require routine blood biochemistry, inflammatory markers. Along with this, you can do troponin I and CPKMB because these are hypoxic patients and cardiac events or cardiac hypoxia may be present. Again, these patients must be admitted in ICU as these patients are hypoxic. Now, treatment part, if you look at it, the major treatment parts like oxygenation, remdesivir, dexamethasone is indicated in these patients. So oxygen support is the most important again in all these therapeutic options. The proper appropriate oxygen therapy in the form of nasal cannula, Hudson mask, non-rebreather mask, HFNC, CPAP or mechanical ventilation should be given. Now, injection remdesivir is a specific antiviral. Now, we all know this drug. Now, this is indicated only in patients of hypoxia. So, it is given in the form of 200 mg IV OD on the day 1, followed by 100 mg IV for next 4 days. Now, other important part is steroids. All hypoxic patients should receive steroids and not the patients who are not hypoxic. So, steroids can be given in the form of methylprednisolone or injection dexamethasone. Now, injection tocilizumab can be given in a patient in whom cytokine storm is suspected. So, a hypoxic patient in whom the IL-6 levels and D dimers are ferritin are very high. So, injection tocilizumab can be considered in these patients. Again, antibiotic in the form of piperacillin tazobactam can be considered to treat bacterial co-infection or as an empirical antibiotic. Okay, next slide. Okay, that's it. The treatment part we have discussed only for mild and moderate cases. Severe patients actually belong to a critical cases and they need critical care in the ICU, which is out of domain of present topic. So I would like to finish my talk and I would like to hand over to our next talk. Dr. Malani again. So we will talk about vaccines, frequently asked questions. So vaccination is most important step to halt this pandemic. Maybe it will be able to halt or reduce the third and fourth waves, but not the second wave. So these are commonly asked questions. This will be asked to you by your patients, relatives, your friends, and many others. So we'll see in short one by one. So is COVID vaccine overall safe? Yes, it is overall safe. So far, no major adverse effects in large numbers. So there is a false propaganda everywhere in the media. Vaccine is unsafe. It can cause COVID. It can cause thrombosis. Everything. So that is all false propaganda. So vaccine is overall very safe, and you should take the vaccine whichever available to you. Next slide. Is COVID vaccine of any make effective? Yes, it is effective. It is supposed to be 100% effective in preventing death. Unfortunately, few deaths among medicos have been reported. Yesterday only we lost Dr. K.K. Agarwal. He was fully vaccinated. But these examples of these patients are very few in number. It is highly effective in preventing serious disease. So in 90% of patients who receive vaccine, they will not get a serious disease. It is moderately effective to highly effective in preventing symptomatic COVID. So almost 60 to 80% efficacy in preventing symptomatic COVID. It is not very effective in preventing asymptomatic COVID. Why? Because this is a paradox. Vaccine is overall 70% effective. It means remaining 30% might develop the disease despite vaccination, and mostly this will be asymptomatic or mild disease.
Without vaccination, these people would have progressed to develop a more severe form of disease. There are some exceptions to this. Some variants like South African strain can expect the antibodies induced by vaccine. Overall, vaccine is effective and has to be encouraged and has to be taken. Next slide. Can I get COVID after vaccination? Yes, as we discussed in previous slide, you can still get COVID after vaccination because no vaccine in the world is 100% effective. Remember, at least 3 to 4 weeks are required to acquire partial immunity after the first dose, and 2 to 3 weeks after the second dose to acquire full immunity. So you are vulnerable in the above period. Next slide. Can I get COVID due to vaccine? No. You cannot get COVID due to a vaccine. We hear many cases getting COVID immediately in the post-vaccination period. These are chance associations. One possibility is due to crowding. Many people they come together for vaccinations, may not be able to follow guidelines as per for distancing, and they may catch COVID there itself. So please be careful while going for vaccination. Use your mask appropriately and maintain distancing. As discussed, we are still prone in the first few weeks, so you can develop COVID within first 6 weeks. So patients who get COVID on day 2 to day 7 of vaccination was already in incubation period and about to develop symptoms. So this is a chance association and not due to vaccine. Next slide. Can I dump masks and distancing after vaccination? Not at all. Nobody is safe till everyone is safe. So you have to continue use of mask and distancing till the pandemic is called over. Can vaccination halt the second wave? No, but it will definitely reduce the burden in the third wave and the fourth wave. Next slide. So some patient will ask you, I'm suffering from diabetes or some multiple medical conditions. Should I take the vaccine? Of course, yes, these are the patients who deserve the vaccine most. And what in practice is being observed that these are the patients, they are not going for vaccination and avoiding due to wrong concepts which are spread on WhatsApp. So we have to change your patient's mind, you have to change your patient's concept, you have to educate them, you have to talk about the benefits of the vaccination, and this is the most deserving group, and they should go ahead for vaccination. My family member is suffering from chronic CNS condition and practically non-ambulatory. Should he be vaccinated? Yes, he should be vaccinated because these types of patients cannot take care of themselves and they need the vaccine the most. Next slide. What if pregnant or lactating mother? As per our Indian guidelines, it is not recommended to use vaccine in this category of patients, but it is said to be safe. Now it is being in use in some other countries and found to be safe. Even we can use it in our country if benefits are exceeding the risks, like in a healthcare worker. Somebody is a healthcare worker working in COVID ICU and she is carrying, then we can consider vaccination in that particular case after proper counseling and consent. Next. What about patients suffering from hepatitis B, HIV, hepatitis C? These patients can also take the vaccine. It is not a live vaccine, so not a problem in HIV patients. The immune response may not be optimal, but HIV or hepatitis B is not a contraindication for vaccination. Next slide. I am suffering from autoimmune disease like RA or SLE. Even these patients can take vaccines safely. These also are somewhat high risk patients because they are on corticosteroids and some drugs. So these patients deserve the vaccine. Almost same question. What if I am on steroids or immunosuppressants? These patients can also take the vaccine. The immune response may be lower. The dose of corticosteroid should be lowest possible for the patient. So maybe 20 milligrams of prednisolone or less, then it's not a contraindication for vaccination. Methotrexate, you might have to stop 3 to 4 weeks after the dose. And some drugs like rituximab, you have to wait for a few weeks. But majority of drugs, majority of patients, it's not a contraindication. Next. Commonest question being asked by your patients. Oh, I'm on aspirin or some antiplatelet drug. Can I take? Yes, these patients can take vaccination very safely. There is no need to stop any drug even for a single day. What if I'm on warfarin or acetrom?
This is also not an absolute contraindication. There is the risk of muscle hematoma after intramuscular injections. You might get checked their INR. It should be below 2.5. If INR is more than 2.5 or 3, you can adjust the dose, bring the INR below 2.5, and then you can vaccinate. You can use a small gauge needle for these patients. And after vaccination, you should ensure a local compression of at least 5 minutes to 7 minutes so as to avoid hematoma formation. Some new drugs like dabigatran, rivaroxaban, you can stop for 2 to 3 days if risks are not much. If the risk of stopping drugs are much, then we can go ahead even with these drugs and follow local compression. Next slide. What if I'm undergoing a planned surgery? So you have to get vaccinated at least 2 weeks before the planned surgery, or please postpone it by 2 weeks. Avoid for at least a week after surgery. What in case of cancer? Cancer patients can also take the vaccine. There are some exceptions. Post chemotherapy, when there is severe neutropenia, post bone marrow transplant, when there is severe neutropenia, these patients have to wait till a good neutrophil count develops. If the neutrophil count is low, the immune response will be very low. Again, a common question: asthma and food allergy and drug allergy. Yes, these patients can also be safely vaccinated, but in appropriate settings. So once one patient is allergic to some food or some drug, there's a likely chance that he might be allergic to some other drug also. So these can receive vaccine, but in appropriate settings where some reactions can be managed. Anaphylaxis to any drug previously, these patients can also receive the vaccine, but we have to give with caution and in appropriate settings. Anaphylaxis to any vaccine or its component in the past will be absolute contraindication. So what is the risk of clots? This topic was in highlight over last few weeks to few months. The risk of vaccine-induced clot is very, very small, should not preclude from vaccination. If at all it is there within first 3 weeks. Risk of clots due to OCP, smoking, air traveling is much, much higher. Risk of clots with COVID is much higher. There is no need of taking aspirin after vaccination. Next slide. What if I'm suffering from DVT, CVT? As these patients are already on anticoagulation, you can go ahead with vaccination if the INR is within normal limits or within range. Next. What if I had suffered from COVID already? These patients should also receive COVID vaccination to develop appropriate and full immunity. You have to wait for 4 to 8 weeks after complete recovery from COVID, not before that. Next slide. Is it necessary to monitor antibodies post-vaccination? It is not required. It's only for academic purpose. Please don't get disheartened if the response to antibodies is poor. Your cell immunity, B cells, T cells are still at work. And don't be complacent if the response is very good. Even the immunity evading mutants are at work. Next slide. Common question about alcohol. There are no clear-cut guidelines, but it is not an absolute contraindication. Logically speaking, alcohol is an immunosuppressant, so you have to better to avoid for a few weeks, but it's not an absolute contraindication. Next slide. Thank you very much. Now we are open for questions and answers. आपले चारही स्पीकरचं आपल्याला मार्गदर्शन झालेलं आहे. आपल्या ज्या काही शंका असतील तर थोड्या रेलेव्हंट शंका विचारा. आमच्याकडे इथं जे आलेले आहेत त्या शंकांचा आम्ही वन बाय वन जातोय आता. विल स्टार्ट. बोलणार आहे का कोण? शंका काय आहे कुणाची? हॅलो बोला. सर आरटीपीसीआर टेस्ट ज्या होतात. हॅलो हा बोला बोला. आरटीपीसीआर ज्या टेस्ट होतात त्याचे लॅब वाढवता येतील का आपल्याला? कारण जर जास्तीत जास्त लवकर त्याचे हे मिळतील रिझल्ट.
पण आता खूप वेळ होतोय, जवळजवळ 4 ते 5 दिवस लागतोय ते रिझल्ट हे मिळाला, रिपोर्ट मिळायला. ऍक्च्युली ह्या प्लॅटफॉर्मवरचा हा प्रश्न नाही, परंतु प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्हाला मी उत्तर देतो. ऑलरेडी आपण रॅम्पअप केलेला आहे. मेडिकल कॉलेजची लॅब आपली फुल्ली इक्विप्ड आहे. रोज आपण 1800 पेक्षा जास्त म्हणजे 1800 ची स्ट्रेच्ड लिमिट आपली कम्फर्ट झोन मध्ये राहतो. त्याच्या अगेन्स्ट आपण 2,500 टेस्ट करतोय आणि ओव्हरऑल टेस्ट आपण 5,500 रॅपिड अँटीजेन विथ आरटीपीसीआर करत आहोत. याशिवाय प्रायव्हेटचं टेस्टिंग आहे ते वेगळं आहे आणि एक 2-4 दिवसामध्ये आम्ही अजून एक लॅबला परमिशन देतोय थायरोकेअरला. तर त्याचं सुद्धा राज्य शासनाकडून आम्हाला सूचना आलेल्या आहेत आणि त्या आपण आरटीपीसीआर रॅम्पअप करत आहोत. ठीक आहे, ठीक आहे. आजच्या डायलॉगचं मेन थीम असं आहे की तुमच्याकडे जे पेशंट येतात त्या पेशंटला म्हणजे तुम्ही पर्सनली घेऊ नका, पण आम्हाला असं ऑब्झर्वेशन आहेत की 5-5 दिवस जनरल प्रॅक्टिशनर कडे पेशंट गेलेला आहे आणि दॅट हॅज नॉट बीन सब्जेक्टेड टू आरटीपीसीआर टेस्ट और रॅपिड अँटीजेन टेस्ट आणि 5 दिवसानंतर तो रेफर केलेला आहे विदाउट एनी रेफर चिट, विदाउट एनी क्लिनिकल प्रोफाईल किंवा रेफर करताना जे स्टँडर्ड आपण काही कन्व्हेन्शन्स असतात ते नसताना पेशंटला जा म्हणतात. आता ह्यातले काही लोकांनी केलं असेल तर मी कुणालाही याच्यामध्ये दोषी धरत नाही तुम्हाला, पण आमचा अपेक्षा अशी आहे की तुमच्याकडून डे 1 लाच हा पेशंट जर सस्पेक्ट असेल, मगाशी डॉक्टर मालानी सरांनी जे तुम्हाला सांगितलं की एव्हरी सिम्पटम हॅज टू बी जज फ्रॉम कोविड पॉइंट ऑफ व्ह्यू. जरा मध्ये बोलू नका कुणी आणि बोलत असतील तर माईक बंद करा. कोण आहे? डॉक्टर राजन, माईक बंद करा तुमचा. तर एनी सिम्पटम शुड बी कोरिलेटेड किंवा इट शुड बी सपोज टू बी कोविड सिम्पटम. हे किती जरी आपण म्हटलं याच्यामध्ये आपल्याला कोविडचा सस्पेक्ट हा एकदम आपल्याला प्राधान्यानं लक्षात घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपली वाटचाल राहिली पाहिजे. जनरल प्रॅक्टिशनर हा माझ्या म्हणण्याप्रमाणे कोविड मधला हेल्थ केअर वर्कर मधला फ्रंटलाईन वर्कर आहे. म्हणजे ही फार मोठी सेक्टर आहे आणि त्याचं अंडर युटिलायझेशन होत आहे असं आम्हाला वाटतंय किंवा प्रॉपर युटिलायझेशन होत नाहीये. सर मला मालानी सरांना विचारायचं आहे. नाही, एक मिनिट मी संपवतो माझं. याच्याशीच अनुषंगाने एक रिलेव्हंट माझा मुद्दा आहे की आम्ही जिल्हाधिकारी सरांची एक ऑर्डर गेलेली आहे. सर्व तहसीलदार, प्रांत आणि मेडिकल सुप्रिटेंडेंट आणि तालुका हेल्थ ऑफिसर यांच्या मार्फत ती तुमच्यापर्यंत जाईल आणि ती ऑर्डर अशी आहे की आपण कोविड सस्पेक्टला ट्रीटमेंट देत असाल तर तो नोटिफाय करणे, त्याचं आरटीपीसीआर टेस्टिंग करून घेणे, कोविड पॉझिटिव्ह आला तर आरोग्य यंत्रणेला कळवणे आणि त्याच्यासाठी एक गुगल शीट तयार केलेली आहे. ती सुद्धा तुम्हाला शेअर केलेली आहे तुमच्या असोसिएशन कडं आणि त्याच्यावर तुम्ही तुमची माहिती भरायची आहे. आज पेशंट किती बघितले, त्या पेशंटचं नाव, गाव, मोबाईल नंबर, त्याची क्लिनिकल पिक्चर आणि तुम्ही काय ट्रीटमेंट दिली, त्याला काय ऍडवाइस केला, असे एकदम सिंपल शीट आहे गुगल फॉर्म. तो तुम्ही भरून पाठवायचा आहे. याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामधील रुग्णांचा लवकर आयडेंटिफिकेशन करणे, लवकर आयसोलेट करणे आणि पुढची कॉम्प्लिकेशन टाळणे या एका उदात्त हेतून ही आपण गुगल फॉर्म तयार केलेला आहे. तुम्ही तो व्यवस्थित भरावा अशी माझी आपणास विनंती आहे. डॉक्टर मालानी सरांना काहीतरी प्रश्न होता, विचारा. हा सर, आम्ही तुम्ही दिलेल्या गाईडलाईन प्रमाणे काम करतोय. मालानी सर टास्क फोर्स मध्ये आहे, तर त्यांना मला असं विचारायचं की आमच्या असोसिएशनच्या काही मेंबरचं असं मत आहे की गावामध्ये आम्ही क्वालिफाईड जे प्रॅक्टिस करणार आहेत ते कळवतात, पण जे अनरजिस्टर्ड आहेत किंवा बोगस डॉक्टर आहेत त्यांच्याकडे प्रॅक्टिस आणि त्यांच्याकडे येणाऱ्या पेशंटचं काहीच पुढं हे लागत नाही.
तर त्याच्याबद्दल टास्क फोर्स काय करताय का? हे बघा, माझ्या सगळ्या डॉक्टरांना विनंती आहे की आपण थोडस टास्क फोर्सचे मेंबर, हा प्रशासकीय विषय आहे. बोगस डॉक्टर, रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर किंवा अनरजिस्टर्ड बोगस, तो ओके हा आजच्या बैठकीचा हा विषय नाही. ओके टास्क फोर्स याचा अर्थ हे म्हणजे काही शिक्षा एक्झिक्यूट करणार टास्क फोर्स नाहीये हे. ओके ओके हे क्लिनिकल aspects of COVID, starting from identification of the patient, investigations, treatment, त्याच्यानंतर त्याचा तुमच्या काही ज्या क्लिनिकल ट्रीटमेंट बद्दलच्या शंका, यासाठी हे टास्क फोर्स आहे. ओके त्याच्या अनुषंगानं शंका विचारा. माझा एक प्रश्न आहे सर. माझा ना हॅलो, प्रभू मॅडमला माझा एक प्रश्न आहे. हॅलो हॅलो बोला. प्रभू मॅडमला माझा प्रश्न आहे की हा बोला. हॅलो डॉक्टर माइल्ड लॅक्टेटिंग मध्ये ट्रीटमेंट प्रोटोकॉल काय आहे मॅडम? हॅलो, आय एम डॉक्टर अमोल लंगडे. अमोल सर बोला सर तुम्ही. मी बोलतोय एवढंच, मी विचारतोय ऍज अ ट्रीटमेंट पार्ट जर बघायला आपण गेला, डायग्नोसिस वगैरे ऍज व्हॉट यू टोल्ड इट इज व्हेरी करेक्ट, इट इज रिअली टू द पॉइंट. बट इन द ट्रीटमेंट ऍस्पेक्ट जेव्हा आपण वेन वी ट्रीट द पेशंट्स इन अ सेंटर किंवा ह्याच्यामध्ये, जर समजा एखादा पेशंट इफ ही इज रिनल फंक्शन कॉम्प्रोमाइज असतील, इफ हिज क्रिएटिनिन इज हाय, whether it is indicated that some people say that remdesivir is not indicated, tocilizumab is also not indicated. Now, whether we should go for it or not, what is your advice or what to say for that? Our personal advice would be it should not be given, but there is a limit, like creatine clearance less than 30. If at all you are calculating the creatine clearance, if it goes less than 30, it is contraindicated. If it's more than 30, we can give remdesivir. But all specific antivirals, they are generally contraindicated in renal failure. So, But different strategies have been tried in like some failure. In cases of a moderate renal failure or other thing, he with a cardiac compression also. Well, if he has got a cardiac like this also. So, what do you cardiac disease is not a contraindication. Pardon? And antivirals also, what are the other drugs you can go for it for the as an antiviral to the such a patient? In a mild renal failure, of course, you can give remdesivir, no issues. You can give favipiravir in a mild disease, mild renal impairment. But in moderate to severe, it should be avoided. And again, see, giving a specific antiviral is not an important thing, as we have told repeatedly. So, other supportive treatment plays most important role. Acha. Along with that, you feel that we should go for the anticoagulants also? Anticoagulants, of course, see, almost all patients in whom the D-dimers levels are increased, they must be receiving anticoagulants. Like, see, different strategies have been tried even in renal failure. Like some task force in the Pune, they were discussing like giving single dose of remdesivir in whom the creatinine is very high. Like some have advised giving alternate day or only 3 doses. But see, all this has not been proved anywhere, so it is not recommended as such. Sure. Hello, I am Dr. Arun Koli. My question is to Dr. Prabhu Madam. Mild cases, hello. Yes, please proceed. Mild COVID lactating mother treatment of protocol. Prabhu Madam. Okay, again, all specific antivirals like favipiravir, remdesivir, it is not indicated in pregnancy or in presence of breastfeeding. So only supportive treatment is what you can give. Okay, thank you. हॅलो सर. बोला. सर नमस्कार. कोविड वॅक्सिनेशन दिल्यानंतर जर पेशंटला सिम्पटम्स असतील तर त्याचं टेस्ट करायची का आणि कधी करायची? सिम्पटम्स असतील तर टेस्ट करावीच लागेल, कारण ते आणि गो फॉर RT-PCR. हॅलो सर, मला ऐकू आलं नाही सर. हा, जर सिम्पटम्स असतील पेशंटला तर RT-PCR टेस्ट करावीच लागेल. It is not due to vaccination. Patient may be developing COVID.
So if patient develops symptoms after 2 or 3 days, you have to go for RT-PCR test. ओके थँक्यू. हाँ बोला बोला. हॅलो हॅलो वेगळं आहे झूम नाही ना. हाँ प्लीज आस्क. हॅलो हा मी डॉक्टर लंगडे. हाँ विचारा. हा सर पहिला डोस कोविशिल्डचा झालेला आहे पण त्यानंतर पेशंट पॉझिटिव्ह आलेले आहे आणि आता त्यांना दुसरा डोस जर घ्यायचा असेल तर काय करायचं? सेम क्रायटेरिया आहे. आफ्टर ही रिकवर्स फ्रॉम कोविड वेट फॉर हाँ. 6 to 8 weeks. 6 to 8 weeks. कोविड रिकव्हरी नंतर 6 to 8 weeks ने सेकंड डोस घ्यायचा आहे. कोविडच्या रिकव्हरी नंतर 6 weeks पकडायचे. ओके. अच्छा आणि जर दुसरा डोस जर कोवॅक्सिन असेल तर काय कळलं नाही परत सांगा. पहिला डोस कोविशिल्ड झालेला आहे. हाँ त्यानंतर 2 महिन्यानंतर पेशंट कोविड पॉझिटिव्ह आलेला आहे. मग त्याचा सेकंड डोस राहिलेला आहे तो घ्यायचा का? आणि दुसरं म्हणजे तर तो अवेलेबल नाही झाला तर कोवॅक्सिन चालेल का? नाही कोविशिल्डच घ्यावा लागेल. कोवॅक्सिन चालणार नाही. आणि सेकंड डोस समजा कोविड झाला पेशंटला फर्स्ट डोस नंतर तर रिकव्हरी नंतर 6 to 8 weeks ने घ्यायचा आहे. रिकव्हरी नंतर 6 to 8 weeks ने घ्यायचं आहे. बर बर बर. आणि जर समजा सर जर काही पुन्हा अवेलेबल झालेल्या बाकीच्या लसी जर आल्या आपल्या स्पुटनिक किंवा फायझर वॅक्सिन वगैरे तर ते काय करायचं? म्हणजे आणि पेशंटला इच्छा असेल घ्यायची तर काय करायचं? अजून त्याला आलेलं नाही. आले की दे विल कम विथ देअर गाईडलाईन्स सो विल अपडेट यू आफ्टरवर्ड्स. ओके म्हणजे स्पुटनिकचा तर येणार आहे जूनला ना म्हणताना म्हणून विचारलं. हॅलो 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 हा बोला. पेडियाट्रिक विषयी काही सर वॅक्सिनेशन पेडियाट्रिक सिम्पटम्स छान असेल तर ट्रीटमेंट प्रोटोकॉल काय आहे? पिडियाट्रिक्सला पण स्पेसिफिकली अँटीव्हायरस इंडिकेटेड नाही, सपोर्टिव्ह ट्रीटमेंट राहते. आणि पिडियाट्रिक डिसीज बेसिकली बघितलं तर माइल्ड डिसीज राहतो. हायपॉक्सिया असा काय विषय त्यांच्यात फार अति रेअर आहे. आणि जरी असला तरी ऑक्सिजन सपोर्ट जो ऍडल्टला दिला जातो इव्हन सम पिडियाट्रिक पेशंटमध्ये HFNC पण सजेस्ट करण्यात आलेलं आहे सिव्हिअर हायपॉक्सियामध्ये. पण अदरवाईज पेशंटला पिडियाट्रिक पेशंटला सपोर्टिव्ह ट्रीटमेंटच रिकमेंडेड आहे सध्यापर्यंत. हॅलो हॅलो सर पेडियाट्रिकमध्ये कफ आणि फीवर कॉन्स्टंट राहत असेल तर त्यात काय रोल अँटीबायोटिक रोल कुठला द्यायचा? सर पुन्हा विचाराल का? हा सर बऱ्याच डोजेस मध्ये सिम्पटमॅटिक तुम्ही ट्रीटमेंट करा अँटीबायोटिक द्यायचं नाही पण फीवर कॉन्स्टंट राहत असेल 4-5 दिवस आणि कफ असेल तर त्याला काय ऍडवाइस करायची? नाही फीवर हा कोविड मध्ये पण राहू शकतो, बरेच दिवस राहू शकतो. त्यामुळे जो टिपिकल व्हायरल फीवरचा हा डोमेन जो असतो की 5 to 6 days किंवा 8 days आत फीवर जाईल. कोविड 19चा ते फीचर नाही आहे. कोविड 19चा फीचर ऑलमोस्ट 8 to 10 days पर्यंत फीवर 12 days पर्यंत फीवर राहू शकतो. विषय हा आहे की सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शनचं असं काय एव्हिडन्स असलं कुठल्याही पद्धतीनं तर त्याला स्पेसिफिकली अँटीबायोटिक देऊ शकता जर तसं इंडिकेशन स्पेसिफिक असेल तर सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन. हॅलो सर Yes. जाधव सर आरोग्यवरून. हा बोला. सर आम्ही आता जनरल प्रॅक्टिशनर जे आरोग्य मधले आहेत 7-8 जण आम्ही यंग जनरेशन जेवढे आहेत सगळ्यांनी मिळून डिस्ट्रिक्ट चालू केले सर PHC आरोग्य मध्ये. ओके. तर आता आम्ही काय करतोय रोजच्या रोज जे आमचे सारीचे पेशंट जे निघतात ते रोजच्या रोज तिथे रेफर करतोय आरोग्य PHC ला. ठीक तर आहे त्या पेशंटचे पुन्हा आम्हाला ते गुगल शीट भरावे लागेल का? सर गुगल शीट बद्दल काय? साळुंके सरांना बोलायचं होतं. हा एक मिनिट सर बोलतो. सर पुन्हा विचारतो मी आता आम्ही आरोग्यमध्ये जनरल प्रॅक्टिशनर सगळे खाजगी जे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर आहेत सगळ्यांनी नाही, मिळून पण तुम्ही आता ते जे आम्ही कोविड सेंटर जे चालवणार आहे हा ते त्याच्या व्यतिरिक्त ज्या वेळेला तुम्ही तुमच्या क्लिनिक मध्ये असाल हा सर त्यावेळी ते तुम्हाला गुगल फॉर्म भरायला काय अडचण नाहीये. म्हणजे काय त्यात फार मोठं अवघड गोष्ट काय नाहीये. तसं नाही म्हणत सर आम्ही काय करतोय रोजच्या रोज जे निघणारे पेशंट आहेत आता आमच्यातले कसं आहे आम्ही 7 जेवढे जण आहेत
रोज कोणतरी तिथे एक असतं, आम्ही लगेच ते रेफर करतोय तिकडे त्यांच्याकडे. नाही, भरायलाही लागणारच आहे तुम्हाला. तुम्ही रेफर केले हे त्याच्यावर रेकॉर्डवर येऊ दे की. अच्छा, हा, म्हणजे मला काय म्हणायचं होतं की आमच्याकडे रेकॉर्ड आणि पुन्हा पीएससी कडून रेकॉर्ड असं डबल म्हणून म्हणत होतो. नाही काय होत नाही तसं. तुम्ही ऍज अ डॉक्टर तुम्ही जेव्हा व्हेन एव्हर यू कम अक्रॉस अ पेशंट, हा, त्याचं सर. काय आउटकम निघालं हे तुम्ही सांगायला पाहिजे ना. भले तो तुम्ही पीएससी ला किंवा तुमच्या आता नवीन चालू झालेल्या पीएससीच्या डीसीएससी ला पाठवला, तिथं ट्रीटमेंट घेतली, तर त्यात तसं भरा. येस. ठीक आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. हॅलो बोला. हॅलो बेजेगाव सर, कॅन एव्हरी fever patient can be suggested RT-PCR sir? येस Yes. येस. हॅलो हॅलो म्हणजे कुठल्या दिवशी आपण RT-PCR ला पाठवू शकतो सर पेशंटला? अर्लिएस्ट डे 1 जेवढ्या लवकर पाठवाल तेवढं लवकर डायग्नोसिस होणार आणि पॉझिटिव्हिटी रेट पण जेवढ्या अर्ली तुम्ही पाठवाल ते जास्त आहे. मगदूम सर. हॅलो हॅलो सर. मगदूम सर. सर, जीपीएस जे आहेत की नाही, आता आम्ही प्रायव्हेट जीपी प्रॅक्टिशनर, त्यांना रॅपिड अँटीजन टेस्ट साठी काय परवानगी वगैरे मिळेल? लॅबोरेटरीजना परवानगी आहे सध्या तर आपल्या लोकल ओपीडी, प्रायव्हेट ओपीडी साठी? प्रायव्हेट ओपीडी साठी ऍक्च्युली आम्ही पॉइंट ऑफ केअर सर्व्हिसेस साठी रॅपिड अँटीजन सुरुवातीला डिव्हाइस झालेली होती. याच्यामध्ये जी मोठी मोठी हॉस्पिटल्स आहेत, जे नॉन कोविड सर्व्हिसेस हॅम्पर होऊ नयेत याच्यासाठी मूळ उद्देश रॅपिड अँटीजनचा होता. म्हणजे सर्जरीला पेशंट घ्यायचा आहे, त्याचं रॅपिड अँटीजन लगेच करायचं आणि निगेटिव्ह आला की मग ते अश्युअर होतो डॉक्टर आणि मग त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित होते. स्टाफ सगळा कोऑपरेट करतो. आता त्याच्यानंतर आता आपल्याला जे रॅपिड अँटीजनचं टेस्टिंग जे करतोय आपण, ते सुद्धा आपण ओव्हरऑल सगळीकडेच करतोय. त्यामुळं रॅपिड अँटीजन टेस्ट ही तुम्हाला परमिशन द्यायला आम्ही जो नॉर्म ठरवलेला आहे तो साधारण पॅथॉलॉजिस्ट एमडी पॅथॉलॉजी पर्यंत आम्ही रेस्ट्रिक्ट केलेला आहे. हॅलो सर. आजचं जे कलेक्टर साहेबांचे जे आदेश दिले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही शेवट लाईन टाकलेली आहे त्याची, तर कोणाला त्याबद्दल ऍप्लिकेशन करायचं असेल तर आज करू शकता म्हणून. तुम्ही मला नंतर फोन करा वैयक्तिक. कारण हा आजच्या प्लॅटफॉर्मचा विषय नाही. मला डायरेक्ट फोन करा. माझा नंबर आहे ना तुमच्याकडं? हो सर, आहे. मला फोन करा. हो सर. पेडियाट्रिक पेशंट मध्ये आपण RT-PCR ला पाठवायचं का? हो ऑफकोर्स. एव्हरी पीडियाट्रिक सस्पेक्टेड पेशंटला RT-PCR करणं आवश्यक आहे. हॅलो सर. थँक्यू. हॅलो बोला. हा बोला. हा सर, जर समजा पेशंट जर पहिल्यांदाच त्याने व्हॅक्सिन घेतलेलं असेल आणि नंतर जर त्याची प्रेग्नन्सी टेस्ट जर त्या पेशंट लेडी पेशंटची जर पॉझिटिव्ह आली तर त्याने दुसरा डोस घ्यायचा की नाही घ्यायचा? डिफिकल्ट आहे. होपफुली आता रिकमेंडेशन प्रमाणे मला वाटतं नसेल, पण मला वाटतं मॅडम जास्त उत्तर. हॅलो सर. मॅडम आवाज येत नाही. तर मग पहिला डोस जर घेतल्यानंतर प्रेग्नन्सी टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर घ्यायचा का नाही दुसरा डोस पेशंटनी? हो, आवाज येतोय का? आवाज येतोय का? येतोय मॅडम, येतोय. ओके हा, ओके. येतोय. मॅडम हा, फॉगी आणि आता जे राष्ट्रीय आयोग आहे त्यांचे रेकमेंडेशन्स आहेत की जर रिस्क जास्त वाटली तर देता येऊ शकेल, पण अजून सरकारने त्याबद्दल काहीही निर्णय दिलेला नाहीये. त्यामुळे तिला आता एक डोस झालेला असेल तर तेवढा ठीक आहे आणि त्यांनी पण तिला प्रोटेक्शन सध्या मिळतंय. जसं गाईडलाईन बदलेल परमिशन मिळेल बहुधा, पण जेव्हा गाईडलाईन बदलेल तेव्हा आपण त्यांना सांगू शकू. आणि जर सर म्हटले तसं हाय रिस्क असेल, तुम्हाला जर वाटत असेल रिस्क खूप जास्ती आहे, अशा वेळेला मग विचार करता येईल केस ऑन केस बेसिसवर. ओके मॅम, थँक्यू मॅम. हॅलो हॅलो. हा बोला. हा डॉक्टर बोरसे बोलतोय सर मी. हॅलो. बोला. मॅडम, म्युकर मायकोसिस संदर्भात थोडंफार काही गाईडलाईन मिळतील का आपल्याकडून? कारण हॅलो. तो एक वेगळा टॉक होईल. आता याच्यावर बोलायला नको. एक फक्त कॉमन मी गोष्ट सांगू इच्छितो
कॉर्टिकोस्टेरॉइडचा खूप जास्त अब्यूज बघितलेला आहे, होतोय सगळ्यांच्याकडनं, तो व्हायला नाही पाहिजे. प्लीज डोंट स्टार्ट कॉर्टिकोस्टेरॉइड्स विदाउट डेफिनेट इंडिकेशन्स. असं ऑब्झर्व केलं की प्रत्येक पेशंटला स्टिरॉइड दिलं जातं, डेक्सा दिलं की बरं वाटतं, मग त्याचा वापर होतो. हे एकदम रॉंग पॉलिसी ठरते. खूप पेशंटचा आजार त्यामुळे खूप सिव्हिअर होतोय स्टार्टला, फर्स्ट वीकमध्येच कॉर्टिकोस्टेरॉइड्स वापरल्यामुळं. तर प्लीज फर्स्ट वीकमध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड्सचा वापर अजिबात करू नका. इव्हन सेकंड वीकमध्ये इंडिकेशन असेल तरच ते वापरतात. जर पेशंटला पर्सिस्टंट फिवर असेल किंवा हायपॉक्सिया झाला तर वापरतात. पण ऑन युअर लाईन्स तुमच्या हातामध्ये शक्यतो स्टिरॉइडचा वापर करू नका. जर पेशंटला सिम्पटम्स राहत असतील आफ्टर 5 days किंवा हायपॉक्सिया होत असेल तर प्लीज रेफर हिम टू अप्रोप्रिएट प्लेस. डोंट यूज स्टिरॉइड्स इन अर्ली कोविड. हे आपण खूप कॉमनली बघतोय. हॅलो, डॉक्टर कुंभार बोलतोय. आफ्टर वॅक्सिनेशन पेन किलर बॅकएक असेल तर द्यायचं का नाही? काय असेल तर बॅकएक पॉझिटिव्ह किंवा कंडिशन असेल तर पेन किलर द्यायचं का नाही आफ्टर वॅक्सिनेशन? यू कॅन गिव्ह प्लेन क्रोसिन फॉर सच पेशंट्स. अगदीच खूप असेल तर एखादा अँटीइन्फ्लेमेटरी देऊ शकता, एखादा सिंगल डोस, पण शक्यतो गिव्ह प्लेन क्रोसिन. डायक्लोफिनॅक वगैरे देऊ शकत नाही का? किती दिवस द्यायचं नाही? खूप सिव्हिअर असेल तर एखादा तुम्ही डोस देऊ शकता, पण प्रिफरेबली अवॉइड करा, कारण त्यांना अँटी इन्फ्लेमेटरीमुळे वॅक्सिनचा रिस्पॉन्स कमी होऊ शकतो. तर असं काही गाईडलाईन्स नाही की केव्हापर्यंत द्यायचं नाही, पण शक्यतो अवॉइड फॉर फर्स्ट 2 weeks. हॅलो, हा बोला. प्रभू मॅडम, पोस्ट ट्रायमेस्टर मध्ये कोविड पेशंट म्हणजे पेशंट पॉझिटिव्ह आला ट्रायमेस्टर मध्ये, नाही कळलं, परत बोला. परत बोला. हॅलो, हॅलो, हा बोला की बोला. हा सिंपल. हॅलो, 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 बोला. एकदम बोला. फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये कोविड पॉझिटिव्ह आले, माइल्ड टू मॉडरेट सिम्पटम असले तर कंटिन्यू करायचे ट्रीटमेंट? फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये पॉझिटिव्ह आले. हा, पॉझिटिव्ह आले आणि माइल्ड टू मॉडरेट सिम्पटम असले काय प्रेग्नन्सी कंटिन्यू करायची का असं विचारताय का? येस. हा, सध्या प्रेग्नन्सी किंवा न्यूबॉर्न बेबीसाठी कोविडमुळे काही त्रास होतोय असं स्पेसिफिक काही आढळून आलेलं नाहीये. त्यामुळं तो पेशंटचा निर्णय असेल. तुम्ही त्यांना जे एव्हिडन्स आहे ते सांगू शकता की असं काही इंडिकेशन सापडलेलं नाहीये म्हणून. आणि जर माइल्ड मॉडरेट सिम्पटम्स असतील तर बहुधा त्यांना काही मेजर ड्रग्स पण लागणार नाहीत, त्यामुळे ते कंटिन्यू करू शकतील. समजा आई अगदी सिरियस होत असेल किंवा तिला आयसीयू ऍडमिशन्स किंवा जास्त काही लागणार असेल तर अशा वेळेला मग ती फॅमिली विचार करू शकेल, पण असं ब्लँकेट काही गाईडलाईन नाहीये. हॅलो, ओके, थँक्यू. हॅलो, हा बोला. हा सिंपल मायल्जिया किंवा सिंपल बॉडी एक असेल तरी सुद्धा आरटीपीसीआर किंवा रॅपिडला पेशंट रेफर करायचा का? सध्या काय माहितीये का, कुठल्याही त्रासासाठी विशेषतः थकवा, अंगदुखी, जॉईंट पेन्स, कुणाला नुसता डोकेदुखी असू शकेल, काहीही असेल आणि त्यांची टेस्ट करून घेतली तर आपल्याला अननोईंगली मिस होणारे डायग्नोसिस कळतील. आणि बऱ्याचदा कसं होतंय की माइल्ड सिम्पटम मध्ये एखादंच सिम्पटम असतं, कधी कधी एकच दिवस ताप येऊन जातो. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित हिस्ट्री घ्या. कधी कधी ते जुनं सांगतात की हा आम्हाला असं झालं होतं, किंवा स्पेसिफिक तुम्ही विचारलं की म्हणू शकतात की नाही हा पण त्रास होतोय म्हणून. मग अशा वेळेला टेस्ट करून घेतली तर साथ थांबवण्यासाठी खूप मोठा फायदा होईल. आणि ती फॅमिली NSAID सुरक्षित राहील. अशा वेळेस आम्हाला फक्त प्लेन पॅराच वापरावा लागेल, NSAID नॉट. बरोबर. ओके. पॅरासिटामॉल. हॅलो, हॅलो, हा मालानी सर. बोला बोला. मालानी सरांना क्वेश्चन होता. हा बोला. जर समजा एखादा पेशंट म्हणजे बरेचसे पेशंट ऑन अँटीसायकोटिक ड्रग्स, दे आर टेकिंग अँटीसायकोटिक ड्रग्स, सिडेटिव्ह ट्रँक्युलायझर, त्या लोकांना जर समजा वॅक्सिन द्यायची झाली, तुम्ही बोलता की ते म्हणजे इम्युनिटी कमी होते, सप्रेसर वगैरे होते, ते घ्यावं का? रॉंग कन्सेप्ट आहे. वॅक्सिन इम्युनिटी वाढते फॉर द पर्टिक्युलर डिझीज. आणि सायकेट्रिक पेशंट म्हटलं की दीज पेशंट्स कॅनॉट टेक गुड केअर ऑफ देमसेल्स. ते नीट मास्क वापरणार नाही, डिस्टन्सिंग पाळणार नाहीत, किंवा त्यांना जास्त गरज आहे, त्यांनी 100% घ्यायला पाहिजे.
बरं डिस्कंटिन्यू म्हणजे करून चालणार नाही. अजिबातच नाही. हा बरं आणि दुसरा क्वेश्चन होता सर. हा व्हॉट अबाउट मिथिलिन ब्ल्यू, कारण मिथिलिन ब्ल्यू बऱ्यापैकी सगळीकडे फिरायला लागलाय. अजून कुठल्याही तुमचं काय नॅशनल opinion स्टेटच्या आहे? गाईडलाईन्स मध्ये एम्सच्या ह्याच्यामध्ये कुठल्याही गाईडलाईन्स मध्ये मिथिलिन ब्ल्यू आलेलं नाहीये. तर जे गाईडलाईन्स मध्ये नाही आहे ते अजून आपण सध्या वापरत नाही. तेच मला सायंटिफिकली विचारायचं होतं, बाकी काय. ओके ओके सर. ओके सर. ओके. हॅलो हॅलो सर, मॉडरेट कोविड पेशंटला अँटीकोएग्युलंट द्यावं लागतं का? 1-2 मिनिटं मी बोलतो, मग तुम्ही प्रश्न विचारा. म्युकोरमायकोसिसचा फक्त आपल्या स्तरावर म्हणजे याच्यामध्ये जीपी लेवलला असू दे किंवा हॉस्पिटल लेवलला, कन्सल्टंट लेवलला, हे तुमच्याकडे एकही जरी सस्पेक्ट केस तुम्हाला वाटली तर तो तुम्ही सरकारी रुग्णालयात म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलला किंवा जीएमसी मिरजला त्याचा कोविड स्टेटस प्रमाणे तुम्ही जो पाठवाल किंवा प्रायव्हेटला भारतीला पाठवाल तर तो तुम्ही जिल्हा प्रशासनाला कळवणं गरजेचं आहे. त्यानुसार आम्ही एक मेल आयडी पण जनरेट केलेली आहे. त्या मेल आयडी वर तुम्हाला तो टाकावा लागेल. तर तो तुम्हाला मी आता तो तुमच्या ह्याच्याकडे शेअर करतो, तो तुमच्याकडे येईल. तुम्ही तो फक्त माहिती आम्हाला त्या फॉर्मॅट मध्ये भरून पाठवत जावा. चला विचारा, तुमचा प्रश्न विचारा. कोण विचारत होतं ते? हॅलो सर. मॉडरेट कोविड पेशंटला अँटीकोएग्युलंट द्यायची गरज आहे का? हो हो. किती दिवस द्यायचं सर? झालं का बंद? हॅलो 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 सर, मॉडरेट कोविड पेशंटला अँटीकोएग्युलंट ड्रग किती दिवस द्यावं लागतं? स्वप्नील. हॅलो सर. डॉक्टर सोमनाथ बोलतो, सर प्रश्न आहे. हॅलो हॅलो आवाज येत नाही. मधले फार जास्त राहतात, कधी कधी 2-3 हजार राहतात. त्या पेशंट आपल्याला अँटीकोएग्युलंट कंटिन्यू करावे लागतील. पण अँटीकोएग्युलंट डिस्चार्ज नंतर किती दिवस द्यायची याचे स्पेसिफिक कुठेही गाईडलाईन्स नाही आहेत. हॅलो हॅलो. हा डॉक्टर सोमनाथ मुकुंदन सर. हॅलो. हो बोलतोय. हो बोलतोय. हा मी डॉक्टर मिलिंद सावंत बोलतोय. जर समजा कोविड एखाद्या पेशंटला कोविड होऊन गेला बर आणि तो पेशंट नॉर्मल आहे, त्याला काय हायपरटेन्शन नाही, कोमॉर्बिडिटी कोणतीही नाही, ठीक आहे. आणि त्याने तो कोर्स पूर्ण केला की फॅव्हिपिराविर किंवा अजिथ्रो किंवा काही असेल ते ठीक आहे. पूर्ण आपला केला की ठीक आहे. त्याच्यानंतर अँटीकोएग्युलंट मेडिसिन किती दिवस द्यायचं, म्हणजे ऍज पर गाईडलाईन, कारण प्लॉट्स तयार होतात, ते प्लॉट्स मुळे पुढे एम्बोलस होऊ शकते असं आहे. सर अँटीकोएग्युलंटच्या गाईडलाईनसाठी स्पेसिफिकली काय आहे त्याच्यामध्ये, आपल्याला डी डायमर पेशंटचं डिस्चार्ज होताना किंवा एक पेशंट इम्प्रूव्ह झाल्यानंतरचं डी डायमर किती आहे ते बघायला पाहिजे. डी डायमर जर नॉर्मल लिमिट पेक्षा जर ट्वाइस जास्त असेल, डी डायमर जर ट्वाइस द नॉर्मल लिमिट असेल आणि इन ऍडिशन मध्ये पेशंट अबाव 65 इयर्स प्लस ऍडिशनल कोमॉर्बिडिटीज और बेड रिडन जर असेल तर अशा पेशंट्स मध्ये सीडीसी गाईडलाईन्स प्रमाणे रिव्हरएक्झाबेन हे 31 to 39 डेज त्यांनी रिकमेंड केलेलं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. ओके थँक्यू थँक्यू. हॅलो हॅलो. तर जर पेशंट फॅव्हिपिराविर असेल
आणि नंतर पॉझिटिव्ह आली तर? हॅलो. हॅलो. हा विचारा, प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा विचारा. सर, एक पेशंट माझी फॅविक्यू टॅबलेट घेत होती आणि नंतर तिची ओपीटी पॉझिटिव्ह आली. बंद केलेलं बरोबर, इमिडिएटली बंद केलेलं बरोबर. ओके. हॅलो. हा विचारा. हॅलो. हॅलो. हो विचारा, ऐकू येतं, विचारा. हा, डॉक्टर खुद बोलतोय. हा बोला. सर, आफ्टर डिलिव्हरी फिडिंग मदरला किती दिवसांनी वॅक्सिन दिलं तर चालेल? हॅलो. पुन्हा सेमच आहे, गाईडलाईन मध्ये सरकारने अजून बदल केलेले नाहीये, पण लॅक्टेशन मध्ये कुठलंही वॅक्सिन देताना शक्यतो काही प्रॉब्लेम नसतो आणि फॉगी वगैरे ह्या संस्थांनी आणि तसंच राष्ट्रीय आयोगाने सुद्धा सांगितलेलं आहे की चालू शकेल. फक्त आपण आता सरकारने ते ओके म्हणायची वाट बघूया आणि त्यासाठी आई म्हणजे तिचं पीएनसी संपलं किंवा कधी घेता येऊ शकते, असा कुठला दिवस असा नाहीये की अमुक एक महिन्यानंतर देता येईल म्हणून. येस, ओके, थँक्यू. हॅलो. हॅलो. मागच्या वेळेला हे आपण एक सेम जे सेमिनार घेतलं होतं, वेबिनार, तेच आपण रेप्लिकेट केलेलं आहे. याची YouTube वर लिंक आहे. तुमच्या प्रेसिडेंटना असोसिएशनच्या आम्ही ती शेअर केलेली आहे. ज्यांना मिळालेली नसेल तर त्यांनी परत त्यांच्याकडून मागून घ्यावी. त्याच्यामध्ये सगळं आत्ताचं जे डिस्कशन आहे ते सेम पीपीटी वगैरे सगळं कव्हर झालेलं आहे. प्रश्न संपले असतील तर मला वाटतंय आपण थांबूया का? हॅलो. हॅलो. बोला. हा सर, डॉक्टर विनय पाटील बोलतोय. बोला. सर, बऱ्याचदा असं होतं की रॅपिड अँटीजन आणि आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह येते, परंतु पेशंटचा सिटी याच्यासाठी केलं तर त्याच्यामध्ये स्कोर असतो. तर असे पेशंट बरेचदा ओपीडीला येतात, तर त्या पेशंटना ओपीडी मध्ये ट्रीट करायचं का, येऊ द्यायचं का? कारण आपण त्यांना पॉझिटिव्ह म्हणूनच ट्रीटमेंट देत असतो ना. नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात घ्या, जेव्हा HRCT तुम्हाला कोविड सदृश्य जर असेल रिपोर्ट, तर तो पेशंट हा कोविड हॉस्पिटलच्या अनुषंगानं ऍडमिट होणं आणि त्याची इन्व्हेस्टिगेशन तशी होणं हे गरजेचं आहे. जीपी लेवलला हा पेशंट आपण ट्रीट करत बसलो तर तो कॉम्प्लिकेशन मध्ये जाणार. हे साधं सरळ गणित आहे. मग उद्या तो नॉन कोविड आहे म्हणून एखाद्या हॉस्पिटलनं कोविड मध्ये घेतला नाही किंवा नॉन कोविड असा जर काही गोंधळ झाला तर ते आपण मॅनेज करू. पण तुम्ही तुमच्या लेवलला, जीपी लेवलला हा पेशंट कृपा करून ट्रीट करू नका. येस सर. हॅलो. हॅलो. बोला. हा सर, काय आहे मी हॅलो. बोला. हा हॅलो, हा डॉक्टर माळी बोलतोय. बोला. हॅलो. हा सर, ते काय आहे, जिल्हा परिषदच्या आरोग्य केंद्रामध्ये आपण जर इथून आम्ही सस्पेक्टेड पेशंट पाठवला तर त्यांची अँटीजेन निगेटिव्ह आली की त्यांना सगळं सोडून दिलं जातं घरी, आणि ते पेशंट आपल्याला इथे लॅबच्या इन्व्हेस्टिगेशन वरून सस्पेक्टेड वाटतात म्हणून आम्ही पुढे पाठवतो, आणि ते पेशंट अँटीजेन निगेटिव्ह आले की घरी सोडतात आणि त्याच्यामुळे स्प्रेड हा भरपूर होते पेरिफेरीला. हॅलो. टेस्ट निगेटिव्ह आली ना, अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आली तरी तो पॉझिटिव्ह असू शकतो ना. लॅबच्या इन्व्हेस्टिगेशन वरून आम्हाला शंकास्पद आल्यानंतर WBC वगैरे कमी, प्लेटलेट कमी हे झाल्यानंतर आम्ही पेशंट पुढे त्यांना तिकडे रेफर करतो. मग त्यावेळेला त्यांनी अँटीजेन निगेटिव्ह आली की पेशंट बिंदास घरी सोडतात, आणि जे अँटीजेन पॉझिटिव्ह आले त्यांना तिथं थांबवून घेतलं जातं आणि गाईडलाईन दिल्या जातात. पण त्या पेशंटचा फॉलोअप करणं गरजेचं आहे, आणि त्या पेशंटमुळेच हा स्प्रेड पेरिफेरीला झालेला आहे. टेस्ट आपण सिम्पटमॅटिक लोकांची करतोच आणि निगेटिव्ह आली आणि पेशंट जर खरोखर सिम्पटमॅटिक असेल विजिबली तर आपण त्याचं लगेच RT-PCR पण घेतो. मी घेत नाही तिथं ना, मग ते घरी पाठवतात. ऐका, सेम SRF ID वर आपण त्यांचं RT-PCR घेतो
आणि हा. आरटीपीसीआर ला कसं आहे, पहिले 1-2-3 दिवसाचं सिम्टमॅटिक असेल तर तो पेशंट आरटीपीसीआर ला पॉझिटिव्ह यायची शक्यता असते जास्तीची. बरोबर आहे. हो हो अगदी पहिल्याच दिवशी आजच जर असा माइल्ड फिवर आलाय म्हणून लगेच पॉझिटिव्ह येईल तर ती शक्यता खूप कमी आहे. हा त्यामुळे बरोबर आपण 1 किंवा 2 दिवसानंतर तोपर्यंत तो पेशंट पहिल्या दिवशी काही लगेच कोणी येतच नाही. दुसऱ्या हा. दिवशी आपल्याकडे पेशंट येतो, तुम्ही हा. तो रेफर करता, त्या दिवशी अँटीजेन केली जाते आणि गरज पडली तर आपण त्याची आरटीपीसीआर करतो. हो सिमटम्स किती आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. आणि बऱ्याच वेळेस आमचा असा अनुभव आहे की पेशंट तुम्हाला एक वेगळं सांगतात आणि आम्हाला वेगळं सांगतात, इव्हन गाव सुद्धा वेगळं सांगतात. बर हा तासगाव मध्ये टेस्ट करायला जातात आणि गाव कुठल्या सांगितलं की विजापूर सांगतात. जेणेकरून त्या लोकांना ती हे असतं की आपल्याला म्हणजे क्रिटिसाइज केलं जाऊ नये गावात. काय तुमची सूचना चांगली आहे किंवा जे काय फाइंडिंग आहे ते चांगलं आहे. हा. तुम्हाला जर मेडिकल ऑफिसर पीएससी न जर तुम्हाला सॅटिस्फॅक्टरी जर त्याचं हे केलं नाही हा. तर तुम्ही तालुका हेल्थ ऑफिसरला कळवा. असं ना. हा पण तेच ना, म्हणजे मी इथं स्वतः अनुभवले की म्हणजे ज्या पेशंट जे स्प्रेड झाले गेले ते फक्त या पीएससी कुठली आहे तालुक्यात झाले तुमची? गेले. हा कोणत्या पीएससीत पाठवलं होतं? नाही इथं मी बाळवणी मधून बोलतो. बाळवणी आरोग्य हेल्थकडे पाठवलं होतं सब सेंटरला. हा बाळवणीला सर फक्त अँटीजेनच होते, आरटीपीसीआर तिथे होत नाही, सब सेंटर आहे. नाही ठीक आहे, तुमची सूचना आम्ही आमच्या लोकांना कळवतो आणि हा. जर असं असेल तर तसं करू नका म्हणून आपण सांगूया. हा कारण काय होतंय तसंच आता आणि तुम्ही आमचं जो ऍज area आहे ए ट्रीटिंग फिजिशियन तुम्ही त्याला आरटीपीसीआर ऍडवाइस करू शकता. हा बरोबर आहे की, पण पेशंट परत येतच नाही ना, असं होतंय. ठीक आहे, आम्ही आमच्या स्तरावर देतो सूचना. चला पुढचा प्रश्न कुणाचा आहे? आपण आता सेशन कन्क्लूड करतोय. तुम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि टास्क फोर्स मेंबरचे पण आभार मानतो. धन्यवाद. हॅलो सर. हॅलो. 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 संपला सेशन संपला.